एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस निरीक्षकांची हस्तक्षेप याचिका पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा हस्तक्षेप अर्ज कोर्टाने स्वीकारला। येत्या 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। मुख्य सरकारी वकील हितेन वेणुगावकर हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली होती। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर दरम्यान पोलीस जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या ह्याच्यातून आपण बघतो आता पुढे ह्या सगळ्या घडामोडी घडताना दिसतात। पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेणार आहोत। महत्त्वाची बातमी, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस निरीक्षकांची हस्तक्षेप याचिका म्हणजे पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा हस्तक्षेप अर्ज जो आहे तो कोर्टाने स्वीकारला आहे। येत्या 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे आणि मुख्य सरकारी वकील हितेन वेणुगावकर हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। काय सांगाल, आज कोर्टात काय झालं? शिंदे यांना धमकी आहेत असं सांगितलं। माईक खाली घ्या। 20 तारखेला जी ऑर्डर झाली, गेल्या महिन्याच्या 20 तारखेला जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये कोर्टासमोर सरकारतर्फे APP वेणेगावकर साहेबांनी ॲश्युरन्स असं दिलं होतं की रिपोर्टमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टोडियल डेथचा जो रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगाने 4 जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना रेस्पॉन्सिबल धरलेलं आहे अक्षय शिंदेच्या डेथमध्ये। असं असताना आम्ही ॲप्रोप्रिएट रिपोर्टच्या फाइंडिंगप्रमाणे कारवाई करू। आता कारवाई करणं म्हणजे काय, तात्काळ FIR दाखल करणं हे कायद्याप्रमाणे क्रमप्राप्त असताना गुन्हा दाखल न केल्यामुळे मला मध्यंतरी 23 तारखेच्या दरम्यान एक माहिती मिळाली की आमच्या जे क्लायंट्स आहेत त्या लोकांना धमकावलं जातं आहे। म्हणून मी पोलीस स्टेशनला एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही गेलो, कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी इन्सिस्ट केलं, परंतु कंप्लेंट दाखल केली नाही। प्रश्न हा उद्भवला कायद्याचा, परभणीमध्ये ज्या वेळेस संविधानाच्या समर्थनार्थ काही लोकांनी आंदोलन केलं त्यावेळेस पोलिसांनी सुवामोटो गुन्हा दाखल केला। अक्षय शिंदे मृत झाल्याच्या नंतर त्याने पोलिसांवरती फायरिंग केली, म्हणजे मेलेल्या माणसाने फायरिंग केली असं जे त्यांचं म्हणणं होतं। म्हणून संजय शिंदेंच्या सांगण्याप्रमाणे मुंब्राच्या पोलिसांनी FIR तात्काळ दाखल केला। मला सांगायचं आहे की ज्या वेळेस संविधानाचा 3रा स्तंभ म्हणून आम्ही न्यायव्यवस्थेला पाहतो आणि त्या 3ऱ्या स्तंभाच्या एका न्यायदंडाधिकारी साहेबांच्या रिपोर्टच्या अनुषंगाने ज्या वेळेस फाइंडिंग्स येतात की दिस 5 पोलीस ऑफिसर रिस्पॉन्सिबल फॉर द डेथ ऑफ अक्षय शिंदे, त्याची कारणमीमांसा होत असताना मग कायद्याचा समानतेचा निकष हे महाराष्ट्रातलं पोलीस का नाही काढलं? आज नेमकं कोर्टात काय झालं, म्हणजे की आज नेमकं कोर्टात काय झालं का आज तुमच्या या प्रश्नावर कोर्टाने टिप्पणी केली नाही, काय झालं? रिझन असं होतं की जे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे टेंडर झाले त्या डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने जे मला लेटर आलं होतं रजिस्टर्ड पोस्टाने त्याच्यामध्ये मला माझी NOC मागली होती की तुम्ही ह्या केसमधून तुम्ही बाहेर पडा। परंतु ज्यावेळेस मी माझ्या क्लायंटशी फोनवर बोललो म्हणे नाही आमच्याकडून फसवून घेतलेली सही आहे, आम्हाला तिथून बाहेर तुम्हाला काढायचं नाही, आम्हाला तुम्हीच वकील पाहिजे, मग हा दबाव कोणी टाकला हा प्रश्न उपस्थित आला। आत्ता तर माझ्या सोबत आहेत, परंतु ते जसे बाहेर माझ्यापासून लांब जातात हे आता माझ्या सोबत आहेत। हे अण्णा शिंदे इकडे आहेत। अण्णा शिंदेकडे माहिती आहे, बोला तुम्हाला काय बोलायचं बिंदास। यानंतर बघूयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढलेले आहेत असं राहुल गांधींनी म्हटलंय। या वाढलेल्या 70 लाख मतदारांची माहिती जाहीर करा अशी मागणी देखील राहुल गांधींनी केलेली आहे। शिर्डीतल्या 7000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीमधले आहेत असा देखील राहुल गांधींनी दावा केलाय। तर महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये गडबड झाली आहे असं म्हणत राहुल गांधींनी काही वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वक्तव्य केलेली आहेत। लोकसभेत राहुल गांधींकडून मतदारांच्या आकडेवारीचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला। त्यामुळे आज सभागृहात बोलत असताना राहुल गांधींनी काय म्हटलंय बघा, काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये एकूण 70 लाख नवीन मतदार वाढलेत, त्याची माहिती जाहीर करण्याची मागणी जी आहे ती राहुल गांधींनी आज सभागृहात केली। सर, महाराष्ट्र में मोर वोटर्स वर एडेड इन 5 months इन महाराष्ट्र देन वर एडेड इन 5 years इन महाराष्ट्र। जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में लोकसभा चुनाव के बाद। सर, एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर। प्लीज गिव अस
the names and addresses and polling booths of all the workers in the Lok Sabha and all the workers in the Vidhan Sabha, so we can calculate who these new workers are, who these new voters are. Interestingly, the new voters are mostly in the constituencies that the BJP has swept. Please understand, the new voters have been added mostly in the constituencies where BJP has swept. I am still not making an allegation. In Lok Sabha, the difference between Lok Sabha and Vidhan Sabha was the population of Himachal. The entire population. What? Almost 70 lakh new voters suddenly arrived between Lok Sabha and Vidhan Sabha. Now, the most interesting part, and the Prime Minister is not looking at me. The most interesting part, सुन रहा है, मजबूरी है। आप the तर्क पे most बात कर रहे हैं, interesting part, तर्क पे सब सुनेंगे। देख नहीं रहे तर्क पे बात करो। मुंह नीचे कर लिया सडनली. आणि आता दुपारच्या 100 बातम्या सुरुवात करूयात. निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली. धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराडही आला होता असा गोप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला. भेटीवेळी मुंडे मला सांभाळा, माझ्यावर लक्ष राहू द्या असं म्हणाले. सगळे पाया पडले असं जरांगेंनी सांगितलं. आरोपींना यंत्रणा सोडणार नाही ही धनंजय मुंडेंची टोळी आहे. आरोपींना लपवलं जातंय असा आरोप मनोज जरांगेंनी केला. या टोळीमुळे एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगल्या असा दावाही जरांगेंनी केला. जरांगेंना प्रत्येक ठिकाणी बोलायची गरज नाही असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला. देशमुखांबद्दलची घटना जी ती भयावह आहे आणि त्या घटनेला समाजासोबत जोडू नये असं वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही का बोलायचं नाही असा सवाल जरांगेंनी विचारला. तू सर्वट बोलायचा ठेका घेतलाय का अशी टीका जरांगेंनी केली. फरार आरोपी कृष्णा आंधळेने पुरावे नष्ट केले तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा धनंजय देशमुखांनी दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत आंधळेला तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आणि या निर्णयावर आम्ही ठाम आहोत असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय. तर भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेत त्यांच्याकडे पुरावे सादर करणार आहे असंही दमानिया म्हणाले. गुन्हेगारांना जात धर्म काही नसतं. बीड प्रकरणात जातीय रंग दिला जातोय तो योग्य नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले. महंतांनी त्यांच्या मर्यादा पाळाव्यात. सरकारनं निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली. मुख्यमंत्री आमच्या हक्काचं आरक्षण का देत नाहीत असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय. 2 दिवसात मार्ग काढा अशी विनंती मनोज जरांगेंनी सरकारला केली. मुख्यमंत्र्यांना